भावानो आपण आलेलो होतो आपल्या गावामध्ये. आणि गावामध्ये आल्यानंतर मग आपले काय ब्लॉग काही येत नव्हतं, टायमिंग येत नव्हतं, म्हणजे आपण काय ब्लॉग टाकतच नव्हतो. लग्न चालू होते त्या अर्थाने आपण बी कामाकामातच होतो. तर मग आज गावातलं पाणीच पडला होता, चला म्हणलं आज ब्लॉगच बनवायचं म्हणलं. हा गडी ग्रामपंचायतच काम करत होता अर्ध तर बाबा म्हणलं तेवढं म्हणलं ग्रामपंचायतला सपोर्ट तरी होईल म्हणलं. ह्या गडीनं बघा किती काम केलंय किती नाही तर. इतका कचरा तर काढला आणि लोकांचा बी काढून ठेवलाय. पाणी आलं की गावात असंच होतं, कारण की ते नाले गिलीमध्ये कसं आहे, पूर्ण कचरा घातलेला असतंय. मग त्याच्यानंतर मग काय ते पूर्ण पाणी केचप होऊन जातंय. तिथून आलो भाऊन आपल्या घरी. घरी आल्यानंतर म्हणलं करायची म्हणलं आपली तयारी ओके मध्ये आणि निघायचं म्हणलं सरळ. कारण की आपल्या जोडीदारांचा फोन आलाच होता, हे म्हणलं इकडे फिरायला. तर भाऊ आमचे जोडीदार आले होते मस्त पद्धतीने फिरत फिरत इकडं. तर भावांसोबत चाय वगैरे घेतलो आणि म्हणलं चला म्हणलं तुम्ही या म्हणलं. ते आले होते लग्नासाठी, जो की आमच्या पप्पू भाऊनी नवीन आयफोन घेतलेला आहे ना, म्हणूनच. तर पार्टी दिली होती पप्पू भाऊनी. आणि म्हणलं पार्टी दाबायची म्हणलं आता सणा. मग भाऊ ना तिथून आलो घरी. आणि घरी आल्यानंतर आपल्याला मागं कामं तर लागलेच राहते. पाणी भरायला गेलो होतो. आलो परत. आणि बघा वातावरण कसलं नाही तर गावातला. नादखुळा एकदमच. वातावरण म्हणजे वातावरण एकदम फुल ढगात टाईटच होतं एक प्रकारे. तर भाऊ ना इथून काय आपलं बघू शकता गाव कसं आहे कसं नाही तर. दरवेळेस सांगत राहतो की आपला गाव दाखवतो, पण आता बघून घ्या यो गडी मस्त पद्धतीने वरतच बसलेला होता फोनवर बोलत. आता काय गावातलं म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. पण आता टावर आहेच गावात, तेवढा काही विषय नाही. आता म्हणलं BSNL चा टावर आहे. संध्याकाळी आपल्या भावाचा बर्थडे होता आणि आलो तो बर्थडेला त्याच्या सासूरवाडीमध्ये. सासूरवाडीमध्ये त्याचा बर्थडे साजरा होत होता. आणि आम्हाला फोन केल्यावर आम्ही डायरेक्ट पोहोचलो सासूरवाडीमध्ये त्याच्या. तर ह्यो एक हात घेऊनच बसलेला होता. आणि आमचा केक वगैरे कट झाला होता, पण ह्या काही अंधारात दिसत नव्हता. चला भावानो.